एक महत्वाची गोष्ट आहे की स्मार्ट वर्क आणि हार्डवर्क मध्ये फरक काय. पूर्वीचा तुम्ही ऐकलेली गोष्ट असेल, एक कावळा आहे, जो कावळा की तहान लागल्यानंतर खडे गोळा करायचा आणि माठात पाणी टाकून माठातलं पाणी वरती आल्यावर प्यायचा. त्याच कावळ्याला आत्ताच्या कावळ्याला म्हणजे म्हणूया स्मार्ट वर्क करणं. स्मार्ट वर्क काय असतं, तर स्मार्ट वर्क नुसार त्यांनी लक्षात घेतलंय की मला पाणी जर प्यायचं असेल तर एवढे एफर्ट्स घेऊन खडे कोण टाकत बसल. त्यासाठी काय केलं त्यांनी, फक्त सर्च केलं मला कुठे स्ट्रॉ मिळतो का, तो स्ट्रॉ शोधला, तो स्ट्रॉ टाकला आणि जेवढं हवं तेवढं पाणी पिला. मला सांगा दोघांमध्ये फरक आहे. खूप हार्डवर्क केल्यानंतर रिझल्ट जो येतोय तो इझिली तुम्हाला स्मार्ट वर्क करून रिझल्ट येणार आहे. सो रिझल्ट डिपेंड करतो तुमचं स्मार्ट वर्क आहे की हार्डवर्क आहे. सो रिझल्ट जर आणायचा असेल तर स्मार्ट वर्कने काम केलंच पाहिजे. मग अजून एक उदाहरण तुम्हाला मी सांगू का. अजून एक उदाहरण बघा, एक स्पर्धा लागते. या स्पर्धेमध्ये सांगण्यात येतं की हे बॉक्सेस आहे, तुम्हाला या ठिकाणाहून त्या ठिकाणापर्यंत ढकलत न्यायचं, कोण पहिले नेईल. स्पर्धेमध्ये पहिले नेण्याचा हा रिझल्ट आला, मग पहिले कोण नेईल. सो हा एक एम्प्लॉई, हा एक कॉम्पिटिटर आहे, त्यांनी विचार केला की मला जर हा बॉक्स न्यायचा असेल तर मला खूप एफर्ट्स लावावे लागणार आहे. मी काय करतो, मग यांना जाऊ देतो, पहिले मी एका जागी थांबतो. मी काय करतो, या बॉक्सला मी राऊंड शेप क्रिएट करतो जेणेकरून मला ढकलायला एफर्ट्स कमी लागतील. आणि हेच एफर्ट्स म्हणजे स्मार्ट वर्क आहे. आणि अशाच पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचा आहे. असा अभ्यास जर तुम्ही करत असाल तर तुम्ही स्मार्ट वर्क करताय. अजून एक मुद्दा मी तुम्हाला क्लिअर करतो. काही मिथ आहे, काही गैरसमज आहे स्मार्ट वर्क आणि हार्ड वर्क मधले. पहिलं मिथ काय की मिथ स्मार्ट वर्क मीन्स नो एफर्ट्स, म्हणजे स्मार्ट वर्क असं असावं की त्याला मेहनत करायची गरजच नाही. नाही, असं अजिबात नाहीये. स्मार्ट वर्क म्हणजे एफर्ट्स करावेच लागतात. फक्त एफर्ट्स हे काय स्ट्रॅटेजिक असावे. मी तुम्हाला आता दोन उदाहरण तेच सांगितले. पाणी प्यायचं आहे पण प्रत्येक खडे टाकत कोण बसेल, किती वेळ लागेल त्याला, किंवा मला बॉक्स ढकलायचा आहे तर फक्त ढकलत देऊन किती एफर्ट्स घ्यावं लागेल. त्याला स्ट्रॅटेजिक पद्धतीने मी दिमाग लावला, स्ट्रॅटेजिक पद्धतीने विचार केला आणि मी ती गोष्ट फार कमी कालावधीमध्ये अचीव केली. म्हणजेच काय, लेस एफर्ट, मोर एफर्ट्स लेस प्रोडक्ट, किंवा लेस काय म्हणजे रिझल्ट म्हणूया, पण लेस एफर्ट घेतले आणि मोर रिझल्ट आला तर काही चांगली गोष्ट आहे. सो असाच विचार तुम्हाला करायचा आहे. सो नीट लक्षात घ्या. दुसरं मीथ आहे की हार्ड वर्क अलोन इन्शुअर सक्सेस. असं कोणतरी म्हणते ना, हार्डवर्क केलं की तुला सक्सेस मिळणारच आहे. अरे असं नाहीये, असं इन्शुअर नाहीये, हे 100% खरं नाहीये. तर याचा अर्थ काय होतो, विदाउट डिरेक्शन हार्डवर्क कॅन बी वेस्टेड. तुमचं डिरेक्शनच नाहीये, फक्त तुम्ही काय एफर्ट्स करताय, पण कुठे जायचं माहितच नाहीये, डिरेक्शन प्रॉपर नाहीये, तर तुमच्या त्या एफर्ट्सला काही उपयोग नाहीये. मग मी तुम्हाला सांगतो 5 महत्वाचे मुद्दे, 5 महत्वाच्या टिप्स ज्या की तुम्हाला तुमच्या अभ्यासासाठी वापरायच्या आहे. आणि अभ्यासामध्ये या 5 टिप्स जर तुम्ही वापरल्या तर नक्की तुम्हाला रिझल्ट जबरदस्त येणार. त्यातला पहिला मुद्दा आहे ब्लॉक डिस्ट्रॅक्शन्स. तुम्हाला ज्या गोष्टी डिस्ट्रॅक्ट करतात, आजकालच्या मुलांना कोणत्या गोष्टी डिस्ट्रॅक्ट करतात, पहिलं म्हणजे मोबाईल, गेम्स, तिसरं म्हणजे टीव्ही आणि साऊंड सिस्टम. ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा आणि फक्त अभ्यासावरती कॉन्सन्ट्रेट करा. ह्या गोष्टी असाव्यात तुमच्या लाईफमध्ये एका ठराविक वेळेसाठी असाव्या. पूर्ण आला की तो त्याचा ताबा मिळवतो आणि पूर्ण वेळ तेच बघत असाल तर गोष्ट चुकीची आहे. दिवसातनं तुम्ही पालक म्हणून सुद्धा तुमची जबाबदारी आहे की आपला मुलगा काय करतो, बरं तो बघतो तर काय बघतो हे पण बघणं गरजेचं आहे. नाहीतर अनवॉन्टेड गोष्टी तो बघत असेल तर चुकीचं आहे. तो डिस्ट्रॅक्शन करणाऱ्या गोष्टी असेल तर चुकीच्या आहे. त्यासाठी काय करा, त्याला मुलाला स्पेसिफिक टाइम द्या फक्त की ह्या वेळेस तू ते बघू शकतो. अन्यथा ह्या गोष्टी तुम्ही बंद करा. टीव्ही बंद करून टाका. तुम्ही डिस्कशन करा. नाहीतर पालक सुद्धा घरामध्ये आपल्या मुलाशी डिस्कशन करत नाही. पालक स्वतःहून टीव्ही चालू करून बसतात. पालक स्वतः सोशल मीडिया खेळत बसतात. तुमच्याकडे बघून तो मुलगा शिकतोय. वडील काय करतात, आई काय करते, बहीण काय करतो, दादा काय करतो, तेच तर तो करतोय. सो तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा, घरात आल्यानंतर मोबाईल्स, टीव्ही हे सगळं बंद करून बाजूला ठेवा. डिस्कशन करा. डिस्कशन वाढलं पाहिजे मुलांशी, तर मुलं तुमच्यामध्ये इन्व्हॉल्व होतील. नाहीतर मुलं सुद्धा वैचारिक लेवलला इन्व्हॉल्व होणार नाही. दुसरा मुद्दा मी तुम्हाला सांगतो की मेक नोट्स. विद्यार्थ्यांना सांगा तुम्ही जे वाचतात, जे समजलं, जे काय तू क्लासमध्ये शिकला ते स्वतः तुझ्या भाषेत लिहायचा प्रयत्न कर. तुम्ही त्याला विचारा, शाळेत काय शिकला तू, काय अभ्यास केला तू, काय शिकवलं तुला, नोट्स काढ बरं, दाखव मला तुझ्या नोट्स कशा आहेत. नोट्स काढायला शिकवा, डायग्रामॅटिकली शिकवा. त्याला जाऊ दे अभ्यास बाजूला ठेवा. तू आज काय शिकला फक्त एका पानावर लिहून काढ बरं. म्हणजे त्याला त्याच्या मेंदूला विचार करायला लावा, त्याला नोट्स बनवायला लावा. ह्या सगळ्या गोष्टी केल्या तर तुमचा अभ्यास खूप परफेक्ट होणार आहे. तिसरा मुद्दा आहे टेस्ट युअर सेल्फ. विद्यार्थी बघा, काही घरामध्ये असं पण घडलेलं आहे, सर माझा मुलगा खूप अभ्यास करतो, तो 3-3, 4-4 तास अभ्यास करतो पण रिझल्ट काय येत नाहीये. सो नीट लक्षात घ्या, तो अभ्यास करतो म्हणजे नेमकं काय करतोय. 4 तास तर
घेऊन बसलाय पण रिझल्ट येत नाही टेस्टमध्ये. काय येत नाही तर टेस्ट युअर सेल्फ, स्वतःला तो टेस्ट करतो का किंवा तुम्ही त्याची टेस्ट घेतात का. तो अभ्यास करता मॅथचा हा चॅप्टर त्यांनी कंप्लीट केलेला, ह्या चॅप्टरवरती त्याला टेस्ट घेतात का, त्याला एक टेस्ट द्या, 10 प्रश्न द्या, सोडून बघ, 10 प्रश्न द्या, त्याला सोडवायला लावा. हे जर केलं तर तुम्हाला सुद्धा समजेल की माझा मुलगा अभ्यास करतोय पण प्रॉपर डायरेक्शन आहे का, त्याला टेस्ट केलं गेलाय का. डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर तुमचा आजार असं डायरेक्ट सांगत नाही, टेस्ट करतो पहिले, तुमच्या रक्ताच्या चाचण्या करतात, तुमच्या युरिनच्या चाचण्या करतात, मग तुम्हाला सांगतो की तुम्हाला मलेरिया झालाय काय. डायरेक्ट सांगतो का नाही, कधी कधी काय करतो प्रिस्क्रिप्शन लिहून देतो, 2 दिवस घ्या परत या, 2 दिवस घ्या परत या, आणि शेवटी म्हणतो तुमच्या टेस्ट करावं लागतील. टेस्ट केल्यावर कळतं की तुमचा आजार कोणता आहे. अगदी तसंच आहे, मुलगा 4-4 तास 5 तास अभ्यास करतो पण रिझल्ट काय येत नाही, तुम्ही टेस्ट करतच नाहीये. सो टेस्ट करणं गरजेचं आहे आणि ह्या टेस्टच खूप महत्वाच्या असतात. कोणता लाईट लागतो हे कळेल तुम्हाला. आणि महत्वाचा चौथा मुद्दा आहे कन्सिस्टन्सी. दररोज बघा, मी तुम्हाला या विषयावर बोलूया अजून तुम्हाला म्हणतो अलाराम, बॉडीचे अलाराम असतात, बॉडीचे अलाराम पाळा. झोपेचा अलाराम आहे, पाणी पिण्याचा अलाराम आहे, जेवणाचा अलाराम आहे. हे जर अलाराम पाळले तुम्ही तर त्याच पद्धतीने अभ्यासाचा अलाराम सेट करा ना. तुमच्या मुलासाठी अभ्यासाचा अलाराम सेट करा, जागा सेट करा आणि 3 ते 4 3 ते 5 असा अभ्यास करायचा. बाळा मध्ये फक्त 5 मिनिटाचा ब्रेक तू अर्ध्या तासाने घेऊ शकतो. असे अलाराम फिट करा. बघा, झोपेचे असे अलाराम सांगावं लागतं की झोप झोप झोप, झोपतो तो ऑटोमॅटिक. उठायला सांगावं लागतं का, उठतो ऑटोमॅटिक. काही गोष्टी सोडल्या तर मागे जेवायला सांगावं लागतं का, तो जेवण त्यावेळेस बरोबर जेवण करतो. हे बॉडीचे अलाराम आहे. मी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी सांगेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करून ठेवा. बॉडीचे अलाराम तसे अभ्यासाचा अलाराम लागला पाहिजे, म्हणजे सातत्याने अभ्यास करणं गरजेचं आहे. आज 2 तास केला, उद्या केलाच नाही, परवा केला, तेरवा केलाच नाही, 2 दिवस केलाच नाही, असं हे चालणार नाही. सातत्याने ब्रेनला सुद्धा सवय लागते, बॉडीला सवय लागते. बॉडीचे अलाराम पाळले पाहिजे आपण. 5वा आणि शेवटचा मुद्दा आहे माइंड रिलॅक्सेशन साठी स्पोर्ट ऍक्टिव्हिटी मुलासाठी असावी. ती काही असावी. तुम्ही अगदी तुमच्या पार्किंग मध्ये खेळायला घेऊन गेला, त्याला उड्या मारायला लावल्या, त्याला जम्प करायला लावला, त्याला झोका खेळायला लावला, काही पण. असं नाही की तुम्हाला डायरेक्ट एक क्लासेस लावा, नाही. तुम्हाला शक्य असेल तर, नाहीतर अदरवाईज ग्राउंडवर त्याला पळायला लावा, खेळायला लावा. ही स्पोर्ट ऍक्टिव्हिटी मुलामध्ये असायलाच पाहिजे, कारण मुलं फार एनर्जेटिक असतात आणि ते यांची एनर्जी जर या स्पोर्ट ऍक्टिव्हिटी वापरली नाही तर मग नंतर मुलं चिडचिड करतात. म्हणून सांगतो मी तुम्हाला, स्पोर्ट ऍक्टिव्हिटी माइंड रिलॅक्सेशन असावं. सपोज घरामध्ये बुद्धिबळ आहे, पण घरामध्ये चेस खेळायला जागा आहे, तुम्हाला घरामध्ये लुडो खेळता येते, जे पूर्वी आपण खेळायचो. अशा पद्धतीचे स्मॉल लेवलला, घरगुती लेवलचे सुद्धा गेम्स तुम्ही मुलांबरोबर खेळू शकतात. किंवा तुमच्या पार्किंग मध्ये, तुमच्या ग्राउंड मध्ये त्यांना घेऊन जा, पळायला लावा, त्यांच्याशी बोला, गप्पा मारा, हे रिलॅक्स होतील. आणि मग अशा पद्धतीने जर यांना तुम्ही हे 5 गोष्टी जर प्रॉपर केल्या तर तुमच्या मुलाचा अभ्यास खूप चांगला होईल. ह्या 5 गोष्टी नक्की नोट करा. याबद्दल तुम्हाला काय वाटतंय मला कमेंटमध्ये नक्की कळवा. अजूनही याबद्दल मी तुमच्याशी बोलणार आहे, मुलांच्या अभ्यासाबाबत तुमच्याशी बोलणार आहे. सो लास्टला जाताना परत एकदा सांगतो मी तुम्हाला की कन्क्लुजन हे आहे की सक्सेस नीड्स बोथ स्मार्ट वर्क, हार्ड वर्क. नुसतं हार्डवर्क किंवा स्मार्ट वर्क नाही, तर दोघांची गरज आहे. फक्त स्ट्रॅटेजिक वेने दोघं करणं गरजेचं आहे. आणि चूज द राईट अप्रोच डिपेंडिंग ऑन द टास्क. राईट अप्रोच पाहिजे, नाही तर बसा गणिताचा अभ्यास करला, बसला तो गणिताचा 2 तास करतोय, तुम्ही फक्त बघता हा त्याने 2 तास अभ्यास केला, पण त्याला काय उपयोग, 2 तासात रिझल्ट काय आला हे जास्त महत्वाचं आहे. फायनल कोट काय, वर्क स्मार्ट अँड व्हेन नीडेड वर्क हार्ड टू, दॅट्स हाऊ यू विन. म्हणजे जेव्हा गरज पडेल तेव्हा दोन्ही गोष्टी कराव्या लागतील, पण फक्त प्लॅन करून कराव्या लागतील. आणि ह्या गोष्टी लक्षात घेतल्या तर तुमच्या मुलाचा स्कोर नक्की वाढेल. कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमध्ये कळवा. अजून काही प्रश्न असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि पुढचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा.